नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. शिवसृष्टीच्या कामाला लवकर सुरुवात करा, यासाठी माजी महापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांचा वेश धारण करून आंदोलन करण्यात आले. कोथरूडला शिवसृष्टी होण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आर्थिक तरतूद असूनही शिवसृष्टी प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मावळ्यांच्या वेशात येऊन पालिकेचे अनोखे आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवसृष्टी प्रकल्पासाठी हे आंदोलन करण्यात आलं. तुतारीच्या निनादात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात मावळ्यांचे पालिकेत आगमन झाले. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांशी खास मावळ्यांचा वेश परिधान केला होता. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी नगरसेविका वैशाली मराठे, मनसेचे ॲडव्होकेट किशोर शिंदे, जयश्री मारणे, अश्विनी जाधव, पुष्पा कनोजिया, माजी नगरसेवक दत्ता सागरे आदी सहभागी झाले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणामाळ, मनसेचे बाबू आगसकर, आयुक्त कुणाल कुमार यांना फेटा बांधून शिवसृष्टीबाबतचे निवेदन देण्यात आलं. कोथरूडमधून सर्वे नंबर 9223 येथील कचरा डेपोची 28 एकर आणि पालिकेच्या ताब्यात मिळकतीच्या आरक्षणामध्ये शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यासाठी सिव्हिल कल्चरल सेंटर असा फेरबदल करण्याचा ठराव 5 वर्षापूर्वीच करण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने गेली 5 वर्षे याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून प्रथम नगरविकास मंत्रालयाकडून वरील जागेच्या आरक्षणाबद्दल मान्यता मिळवून घ्यावी. शिवसृष्टीच्या कामात लवकरात सुरुवात होईल असे दीपक मानकर यांनी सांगितलं. येत्या आठवड्याभरात शिवसृष्टीबाबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी यावेळी दिलं. आम्ही गेले 2010 पासून कोथरूडमध्ये शिवसृष्टीची निर्मिती संदर्भामध्ये जनरल बॉडीमध्ये सभागृहामध्ये विषय सर्व पक्षांच्या वतीनं मान्य झाला. त्यानंतर तो ठराव आम्ही UD डिपार्टमेंटला राज्य शासनाकडे 2010 पाठवला. सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. तर 5 वर्ष होत आली तर अजून देखील UD डिपार्टमेंटची मान्यता राज्य शासनाकडून येत नाही. आणि कोथरूडचा जो प्रोजेक्ट आहे, जो प्रेरणादायी प्रोजेक्ट आहे, संपूर्ण जगातून लोक त्या ठिकाणी, कारण मेट्रोचा प्रोजेक्ट त्याच्या बाजूला होणार आहे, त्यामुळे जगातून लोक हा प्रोजेक्ट पाहायला येतील. छत्रपतींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी दाखवला जाणार आहे. आणि हा एवढा प्रेरणादायी प्रोजेक्ट असताना प्रत्येक वर्षी आम्ही बजेटमध्ये तरतूद करतो आणि प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष आहे या संपूर्ण योजनेकडं. सातत्याने मागणी करून देखील या मंडळींनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्ही त्या भागातील सर्व नगरसेवकांनी ठरवलं की आज या अभिनव पद्धतीनं आपण एक आंदोलन करायचं. आयुक्तांना, महापौरांना, सर्व पक्ष नेत्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. आणि आमची मागणी आहे की 1 महिन्यामध्ये जर हे काम चालू झालं नाही तर हे आंदोलन उग्र पद्धतीनं पुणे शहरामध्ये सादर केलं जाईल. कारण 5 वर्ष एखाद्या प्रोजेक्टला जर मान्यता मिळत नाही, मग आयुक्त काय झोपलेत का? राज्य शासन, मी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे 10 वेळा या संदर्भात जाऊन आलो, 10 वेळा निवेदन दिलं. नुसतं करतो बघतो केलं, त्यानंतर परत त्यांनी काहीच केलं नाही. आता नवीन मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांना देखील पक्ष नेत्यांना, आमच्या सर्व नगरसेवकांना घेऊन आम्ही या 10-12 दिवसामध्ये मुंबईला जाऊन त्यांची भेट घेऊ, त्यांना विनंती करू, त्यांना निवेदन देऊ की बाबा एवढा चांगला प्रोजेक्ट, आता तर 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहे या संपूर्ण प्रोजेक्ट करता. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या संदर्भात केलेलं आहे. नितीन देसाई दिग्दर्शक यांना आपण याचं प्रमुख केलेलं आहे. या संपूर्ण याच्यामध्ये मग किशोर शिंदे असतील, जयश्री मारणे असतील, अश्विनी जाधव असेल, मुरली मोहोळा असेल, पृथ्वीराज सुतार असतील, बंडू केमसे असतील, कनोजिया ताई असतील, मराठी ताई असतील, चंदू कदम असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवले. त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण कुठलं न आणता छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं शिवसृष्टी या ठिकाणी व्हावी ही आमची प्रामाणिक प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट निश्चितपणे करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. मागच्या महिन्यातच आयुक्तांना आम्ही एक पत्र दिलं की स्थापना ज्या महाराजांनी केली त्या महाराजांच्या नावानं या ठिकाणी शिवसृष्टी झालीच पाहिजे, सर्वांचीच त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे. आणि त्या अनुसरून सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही.
शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना प्रदान करण्यात आला. विद्यार्थी तसेच शिकण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते. नवीन भूमिका साकारताना सदर पात्राचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आवड असल्याचे शिकण्यास अडथळे येत असतात. त्यामुळे कलाक्षेत्रात काम करताना यशाची उंच गाठली तरीही विद्यार्थी तसा सोडू नये असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी व्यक्त केलं. शाहीर मधु कडू स्मृतिप्रित्यर्थ नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योजक किरण सरदेशपांडे, नगरसेवक अशोक एनपुरे, दिलीप काळोखे, संस्थेच्या उपाध्यक्षा सीमा सरदेशपांडे, संचालक जतीन पांडे, अश्विनी पांडे उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, शाल, 11,000 रुपये रोख आणि पैठणी साडी देऊन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी कलाक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री इला गांधी, सुहासिनी देशपांडे, जयमाला इमानदार, अरुणा भट, रजनी भट, कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे, भरतनाट्यम नृत्यांगना स्वाती दैठणकर आणि जुळीमेशी रेशीमगाठी फेम अभिनेत्री पार्वती माळी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी बापट म्हणाले की जीवनात प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशावेळी विनोदी कलाकार चेहऱ्यावर हास्य निर्माण करतात. त्यामुळे आपले निखळ मनोरंजन करणाऱ्या विनोदी कलाकारांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येकजण समाजाचे काही ना काही देणं लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी काहीतरी करण्याची गरज असल्याचं मतही बापट यांनी यावेळी व्यक्त केलं. आणि त्या दिशेने प्रयत्न करा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि पुन्हा एकदा धन्यवाद पाहुणे म्हणून ट्रीट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. करताना अत्यंत आनंद होतोय. काय पुरस्काराच्या आधी मध्यंतराच्या आधी मी काही कार्यक्रम इथे बसून बघत होते आणि मला बघताना असं जाणवलं की मी लहान असताना अशी अकॅडमी एखादी असती तर माझ्या अभिनयाला, माझ्या व्यक्तिमत्वाला आणखी वेगवेगळे पैलू मिळाले असते. जतीन सर तुमच्यासारखे आम्हाला एखादे प्रशिक्षक जर मिळाले असते तर बरं झालं असतं. कारण कितीही यशाची उंची गाठली तरी विद्यार्थी दशा सोडायची नाही. ही माझ्या आई माणिक वर्मा यांनी दिलेली एक सूचना होती, ती आम्ही कायम पाळत असतो. विद्यार्थी दशा संपली की तुमचा प्रगती खुंटते. त्यामुळे अजूनही नवीन भूमिका करताना तेवढाच अभ्यास मनपूर्वक. मला नेहमी म्हणतात की शाळेत हुजूरपागेत मी होते, हुजूरपागेत असताना जर तू एवढा अभ्यास केला असता तर खूप चांगले मार्क मिळाले असते. म्हणून एक थोडा गमतीशीर किस्सा सांगते तुम्हाला. मी हुजूरपागेत शिक्षण घेत होते. आम्ही चौघी बहिणी. तेव्हा आईच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या माझ्या शिक्षिका होत्या. मी मध्ये एक नाटक केलं. मोठी झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर 4 चौघी नावाचं नाटक केलं आणि 4 चौघीमध्ये एक 20 मिनिटाचा स्वागताचा कार्यक्रम होता. मी एकटीच स्वागत 20 मिनिटं फोनवरती माझ्या नवऱ्याशी संवाद साधते असा एक सीन होता, त्या प्रसंग होता. आणि तो प्रसंग संपतो आणि पहिल्या अंकाचा पडदा पडतो. पुण्याला बालगंधर्वमध्ये 15 ऑगस्ट 1982 किंवा 83 साल असेल, 1986 साली ते नाटक केलं. आणि तुम्हाला सांगते की जवळजवळ 100-150 प्रेक्षक आत आले. ते इतके भारावून गेले होते 20 मिनिटाचा माझा मोनोलॉग ऐकून. आणि मला ते करताना फक्त एवढीच भीती होती की मी एखादं वाक्य जर चुकलं तर माझं पुढचं सगळंच, कारण एक वाक्य राहिलं तर इतकी अवघड भाषा बोलताना परत एवढे संस्कार भाषेचे त्यावेळी नव्हते की आपण. आणि या शिबिरांमधून मी पुढे आली आहे. इथे नाच शिकले, इथे अँकरिंग शिकली आहे. अशा काही कार्यक्रमांचं मी वैष्णवीसारखं ह्याच्यासारखं निवेदन केलेलं आहे, अँकरिंग केलं आहे. आणि आज ते मला असं पाहुणे म्हणून ट्रीट करता जाम माझी गडबड होती. तर तेव्हा मला म्हणाले तू बोलणार आहेस का? तर मला नको. आणि एवढे सगळे दिग्गज इथे असताना मी काय म्हणाल, अनुभवानं वयानं लहान असलेली व्यक्ती कसं बोलणार, म्हणून मी जरा नाही म्हणत होते. पण पुन्हा एकदा मी सरांना म्हणेन की थँक्यू सर, तुमच्या संस्कारांमुळे आज आम्हाला इथंपर्यंत येता आलं. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना शुभेच्छा की सर म्हणतात त्या भाषेत की असं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, हे बनायचंय तुम्हाला. असं जरा 1% जरी घेता आलं तर प्लीज ते डोक्यात ठेवा, ध्यानात ठेवा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन,
क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. देशात दरवर्षी 100हून अधिक वृत्तवाहिन्या व वृत्तपत्र सुरू होत असतात आणि बंदही पडतात. मात्र तरीही देशातील प्रसारमाध्यमे सक्षम आणि स्वतंत्र आहेत. त्यात अलीकडच्या काळात कोणतेही वृत्तपत्र वृत्तवाहिन्या शुद्ध भावनेतून सुरू करत नाहीत, तर प्रत्येकजण व्यावसायिक भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरतो, अशी खंत केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार उदय निळगुळकर, लोकमतच्या उपसंपादक इंदुमती गणेश आणि व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांना देववर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वसंवाद केंद्राचे मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर, दिलीप कोटी भाविस्कर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील चुकीच्या गोष्टीवर लिखाण करताना काळजी घ्यावी लागते, तसेच त्यासाठी संस्थेच्या पाठिंब्याची गरज असते. विविध देशांमधील आर्थिक गैरव्यवहारावर लिखाण करण्यासाठी लोकमतकडून पाठबळ मिळाले, त्यामुळे मी देवस्थानांमधील चुकीच्या गोष्टींवर लिखाण करू शकते. आज मिळालेल्या पुरस्कारामुळे मी आणखी जोमाला कामाला लागेल, असे मत इंदुमती गणेश यांनी यावेळी व्यक्त केलं. मुझे लगता है उसे मुझे दोहराने की आवश्यकता नहीं है. सबसे पहले तो मैं नतमस्तक होकर के आज देवश्री नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार जिन लोगों ने प्राप्त किया है उनको मैं नतमस्तक होकर के प्रणाम करता हूँ, सलाम करता हूँ. ये जो पुरस्कार है ये बैजनाथ जी को, इंदुमती जी को, डॉक्टर उदय जी को मिला है, लेकिन निश्चित तौर से ये पूरे देश में जो पत्रकारिता है, पत्रकारिता में जो लोग जुड़े हुए हैं, जो लोग पत्रकारिता के क्षेत्र में काम कर रहे हैं, ये उनको है, उनके लिए और उनके काम के लिए ये सम्मान के रूप में हम पुरस्कार को मानते हैं. कि आज जो है वो मीडिया जो है वो दुनिया में सबसे, भारत में दुनिया में सबसे ज़्यादा है संख्या में, सबसे ज़्यादा आज़ाद है, स्वतंत्र है और मजबूत और ताकतवर भी है. लेकिन मैं इसीलिए मैंने नतमस्तक होकर भी जो मैंने कहा, लेकिन एक बात बहुत साफ है, हम लोग बहुत शुरू से सुनते आए कलम के सिपाही से अभी कंप्यूटर के सिपाही बन गए, कैमरे के सिपाही बन गए. लेकिन जो आर्थिक हालात थे हमारे पत्रकार भाइयों के, पत्रकार जो गैर पत्रकार हैं उनके, वो हालात बहुत उसमें परिवर्तन नहीं आया. वर्षों से जो एकदम समर्पित भाव से काम कर रहे हैं, कितने मुख्यमंत्री देखे होंगे, कितने प्रधानमंत्री, और दूसरे नरसिंह. तो एक माने में नारद जयंती के उपलक्ष्य में जो सम्मान किया जा रहा है वो इस ऐसी वास्तु में हो रहा है जिसको कि एक परंपरा है और जिसको एक भविष्य भी है. प्रेक्षको, मी ब्रेकिंग न्यूजचा उल्लेख अशा करता केला की आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज कशाची बनते काही सांगता येत नाही. आता या कार्यक्रमात नक्वीजी बोलणार आहेत, तिथे काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे. एवढी घाई झालेली असते. त्याचे एक सुंदर व्यंगात्मक उदाहरण, इसको व्यंग के तौर पे लिया जाए, इसको सच्चाई पे मत ले. एक व्यंग है हम दोनों पे या हम तीनों पे, जैसे कि पत्रकार, राजनीतिज्ञ और देखने वाले और पढ़ने वाले प्रेक्षक या वाचक भी. मोदी जी की एक मुलाकात चल रही है और वहां उनसे पूछा गया कि आपको कौन सा फल पसंद है, तुम्हाला कोणतं फळ आवडतं, तर पत्र वाचत नाहीये. इट्स अ ग्रँड अपॉर्च्युनिटी. 76% लोकांच्या कानाला मोबाईल आहे
त्यातल्या 6 कोटी लोकांच्या कानाला अँड्रॉइड आहे. ध्येयवादी वृत्तपत्र बंद होताना दिसतात, तर धंदेवाईक वृत्तपत्र देखील आपल्या अस्तित्वाचा संघर्ष करताना दिसतात. कुठंतरी आमची वृत्तपत्रांची पाहिजे का न झाली पाहिजे या वादात मी आता जात नाही, परंतु त्याला शोधावं असं वाटलं, त्याला शोधला. आणि अरुणा शानबागचा मारेकरी एक प्रकारे तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माणूस 43 वर्षांतर का होईना त्यांनी जगासमोर आणला. अन्यथा अनेकांना आपली पत्रकारिता ही विकिपीडियाचे गुलाम आणि गुगलचे पुत्र अशा स्वरूपाची झालेली आहे. इतकं वरवर उथळ सवंग आहे. मला पेड न्यूजची भीती नाही, आम्हाला ही जी सवंगतेची आवड लागली आहे त्याची भीती आहे. तर सर म्हणाले की मोस्टली तरी आम्हाला रोषच ओढावून घ्यावा लागतो जर कुठल्या विरोधात बातम्या छापल्या तर, आणि बऱ्याचदा आम्ही समोर बसून कव्हरेज करत असतो कार्यक्रमांचं. आज आम्ही व्यासपीठावरील मान्यवर आहोत, त्यामुळं हा खूप विशेष आनंद आहे. हा प्रसंग पत्रकारांच्या आयुष्यात तसा फार कमी वेळा येत असतो, कारण आम्ही मोस्टली तरी ओढूनच घेत असतो. काय गरज होती यांना असल्या भानगडी काढायची आणि असं बरंच काही काही होत असतं. त्यामुळे थँक्यू सो मच. आधी विश्वसंवाद केंद्राचे गेली 8 वर्ष मी पत्रकार म्हणून काम करते. धार्मिक बीट हे माझं आवडतं, म्हणजे कल्चरल बीट हे मला स्वतःला खूप आवडतं. पण जर काही चुकीचं घडत असेल तर त्या विरोधात लिहिताना पण खूप काळजी घ्यावी लागते. आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या पाठीमागं संस्थेचं पाठबळ असणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर तुम्ही फार काही त्याच्यामध्ये पत्रकारितेला वाव राहत नाही. तुम्ही जे काही इन्व्हेस्टिगेशन करता आणि ते मला मिळालं, त्याबद्दल मी विशेषतः लोकमत ग्रुपची एक पत्रकार म्हणून मला त्याचा अभिमान आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रॅली आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेस्ट यूथ मूवमेंट संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सारसबागेपासून निघालेल्या रॅलीला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीचा समारोप शनिवारवाडा येथे करण्यात आला. तदनंतर भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेचा मदत म्हणून या रॅलीमधील सगळ्या तरुण आणि नागरिकांनी नदीपात्रात जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. हा उपक्रम जेस्ट यूथ मूवमेंट ही संस्था 5 वर्षापासून राबवत असून या मोहिमेत बऱ्याच सामाजिक संस्थांचा सहभाग देखील करण्यात आला आहे. पर्यावरण संतुलनाबरोबरच स्वच्छता देखील होण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे झाडे लावण्याबरोबरच परिसरातील देखील स्वच्छता केली पाहिजे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. सुंदर भारत पाहणारे तुम्ही सर्व नागरिक होणार आणि तुम्ही मुलं आज बरेच खूप केलेलं आहे. नाम तुम्हारा नाम नाम बोलो ना. इब्राहिम नूर मोहम्मद पटेल 292 रास्ता पे काम क्या करे झाड लगाए शेअडी लावतो मी. राष्ट्रपति पदक मिळाले. 1 के 11 लोग खिलाड़ी करते. और आपने किस प्रकार काम किया है वो भी बताओ. बहुत बता रहे बताओ कैसा काम करे बताओ. एक हास्य पार्टी होता ते बिगुण स्टेशनवर आणलं होतं. त्याला बिगुण स्टेशनवर आणल्यानंतर सकाळी माल काढून देणार म्हणून आणलं तर एक तीनची पार्टी बरोबर आली. त्यांच्यातून बेळी रस्टीसहित पळाल्यानंतर आम्हाला 1 महिना चालून त्या मागं लागायचं आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना.
कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. वस्तू व सेवा कर बंद करून बँक व्यवहार कर लावण्यासाठी संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार आहेत. जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक हितसंबंध असून त्यांनी आर्थिक गुंतवणुकीला महत्त्व देऊन खाजगीकरणाला चालना मिळवली आहे. त्यामुळे या देशांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र भारतातील राजकीय पक्ष यावर कुठलीही भूमिका घेत नाही. अर्थक्रांतीमधील अर्थतज्ज्ञ आणि संघटनांनी प्रयत्न करूनही घटनेमध्ये कोणताही बदल नाही करत अर्थक्रांती बिल संसदेत मंजूर करत नाही. म्हणून यासाठी सरकारी तिजोरीत पैसा जमा होऊ शकत नाही. म्हणून सरकारने वस्तू व सेवा कर न करता बँक व्यवहार कर लावावा, अशी माहिती मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनोज आखरे, संतोष शिंदे, सम्राट थोरात, अमोल काटे, प्रभाकर कोठाळकर, दर्शन मोटे, सुरेखा झुजकर उपस्थित होते. शासनाने या संदर्भात लवकरच कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल, असंही यावेळी सांगण्यात आलं. 1 वर्ष वाट बघितलेली आहे. सर्वांना वाटत होतं की काहीतरी नाविन्यपूर्ण या देशामध्ये, भारतामध्ये होणार आहे, बघायला मिळणार आहे, परंतु असं कुठलंही झालेलं नाही. आणि म्हणून एक सामाजिक चळवळ म्हणून महाराष्ट्रभरामध्ये काम करत असताना 100% या समाजकारण आणि 100% राजकारण हे ब्रीद वाक्य आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सांगत असतो. आणि त्या अनुषंगानं विविध सामाजिक विषय हाताळत असताना हा आपला मूलभूत अधिकाराचा विषय आहे, सर्व लोकांच्या हिताचा विषय आहे, सर्वसामान्य जनतेपासून सर्व लोकांचा विषय आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडने या विषयामध्ये रस घेतलेला आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि अर्थक्रांती संसदच्या माध्यमातून आम्ही संयुक्तपणे या महाराष्ट्रभरामध्ये GST नको, BTT हवी, हा लोकलढा आम्ही उभा करणार आहोत. म्हणून या प्रसंगी माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर आहेत, संघटक अजय भोसले आहेत, पुण्याचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे आहेत, तसेच क्रांती जनसंसदचे प्रभाकररावजी गोंडाळकर साहेब आहेत, मिनल गोंडाळकर आहेत, इंदलकरजी आहेत आणि सर्व मंडळी मिळून ज्योतिबा नरवाडे आहेत. माझ्यासोबत आमचे संभाजी ब्रिगेडचे व्याख्याते यशवंत गोसावी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे सगळे विषय समजून, कारण प्रचार आणि प्रसार माध्यम हे संघटनेने नेहमी अवलंबिलेलं आहे. गीत रामायण हिरक महोत्सवानिमित्त आणि माडगुळकर यांना अर्पण करण्यासाठी गीत भगवद्गीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गीत रामायणाच्या हिरक महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे वाल्मिकी कैलासवासी गदी माडगुळकर यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांना अर्पण करण्यासाठी आणि रसिकांच्या मनात ज्या काव्याने अनेक वर्षे घर केलं त्या गीत रामायणावर आधारित गीत भगवद्गीता हा कार्यक्रम रसिकांसमोर येणार आहे. डॉक्टर संजय उपाध्याय यांनी ह्या कार्यक्रमाची रचना केली असून अर्पणा संत यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर कार्यक्रमाचे संगीत संयोजन केदार परांजपे यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला सुरुवात 14/2 रोजी सकाळी 10 वाजता होईल. बालशिक्षण मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. पत्रकार परिषदेवेळी संजय उपाध्याय, अर्पणा संत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर संजय उपाध्याय. 14 जूनला रविवारी बालशिक्षण मंदिर कोथरूड पुणे गीत भगवद्गीता असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या गीत भगवद्गीता या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की 25 गाण्यांमध्ये हा संपूर्ण गीत भगवद्गीता हा कार्यक्रम आहे. ती गाणी मी लिहिलेली आहेत आणि त्याला संगीत दिलेलं आहे अर्पणा संत आता या ठिकाणी आपले इथे उभे आहेत आणि संगीत संयोजन केलेलं आहे श्री केदार परांजपे, हेही माझ्याबरोबर आज या ठिकाणी आहे. आणि कार्यक्रमाची रूपरेषा ह्या कार्यक्रमाची अशी आहे की मध्यंतरापर्यंत 10 गाणी सादर होती. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांच्या गीतरामायणाच्या हिरक महोत्सवानिमित्त या गीत भगवद्गीता पुस्तकाची एक विशेष प्रत प्रकाशित केली जाणार आहे. ही विशेष आवृत्ती आम्ही माडगुळकर कुटुंबियांना समर्पित करणार आहोत आणि त्यासाठी
सुंदर माडगुळकर आणि आनंद माडगुळकर हे दोघंही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय अनेक मान्यवर वर्तमानपत्रांचे संपादक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.